मंत्राचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही आता किंवा येथे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरीच होईल काय कामधेनू. प्रस्तुत संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग जगदमाने जगदभूषण विश्वाधिकार. संसार रणवीर हाती हरिणाम तीर निकृंत कलिकाल क्षीर जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 कर्णाचा अभंग संतांचा महिमा प्रतिपादन करणारा आणि संतांना मातेही पेक्षा गोमातेची जी उपमा आहे नुसती गोमातेचीच नाही तर कामधेनूची उपमा अभंगातून तुकोबाराय देत आहेत. विठ्ठल भव्य आणि दिव्य हा पालखी सोहळा जसा आषाढी जसा षष्ठी जसा कार्तिकी जसा माझ्या तुकोबारायांचा विजेचा उत्सव सोहळा वारकरी मंडळी पालखी खांद्यावर घेतात. चल ग सखे चल ग सखे पंढरीला तद्वत माझ्या सद्गुरु संत बाळूमामांचा हा पालखी सोहळा या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात गावोगावी मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत ही आमची मेंढके मंडळी कारभारी मंडळी या मामांच्या पालखीला मामांच्या रथाला पाठ न दाखवता जिकडं कोण निघल जिकडं त्या उकळत्या दुधाचा ओसंड वाहत जाईल त्या दिशेने ही मंडळी निघतात. विठ्ठल आणि आपल्या असणाऱ्या पुण्य पावन सीनामाईच्या पदस्पर्शाने पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई राजमाता लोकमाता कल्याणकारिणी कर्मयोगिनी धर्मयोगिनी पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंच्या जन्मानं पवित्र आणि पावना झालेला हा तालुका अगदी हाकेच्या अंतरावर सीमावर असणार पुण्य पावन भूमी चौंडी पुण्य जिल्हा पावना जिल्हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या जिल्ह्यामध्ये नेवासासारख्या छोट्याशा गावामध्ये सरस्वती सोबत सारीपाटाचा खेळ मांडून जगविख्यात असणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केला तो हा नगर जिल्हा. आणि त्या या नगर जिल्ह्यात या 10 नंबर पालखी बग्ग्याचं आगमन झालेलं आहे. या संत महंताच्या पदस्पर्शानं विचारधारेनं वाघारी घेऊन फिरणारा समाज पण आज या संत महात्म्यांच्या विचारधारेतून आज माणसाचा बसला अशा माणसांची असणारी वंजारवाडी. राष्ट्रसंत भगवान बाबा वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज यांच्या विचारसरणीतून यांच्या समाज सुधारणेतून सुसज्ज आणि सुसंस्कृत सुशिक्षित झालेला समाज म्हणजेच वंजारवाडी. आणि या समस्त ग्रामस्थ आयोजक संयोजक नियोजक दानशूर दाते अर्थदाते अन्नदाते सर्वांच्या नियोजनातून श्री संत सद्गुरु बाळूमामांचं हे अधिष्ठान ह्या दरबार या दरबारामध्ये गेली 5 दिवसापासून आजचा असणारा हा 5वा दिवस या ठिकाणी मावळतीकडे चाललाय संगतीच्या दिशेने चाललाय. आणि पुन्हा एकदा मी पुन्हा येईन या साहेब दुसऱ्यांदा आलो आता मी पुन्हा येणार महाराज दिनाला यायचंय आणि 1 दिवस नाही यायचं 8 दिवसाकरता यायचंय. विठ्ठल मी भिसे पाटलांना म्हणलं मला असं 1 आणि 2 दिवस कीर्तनाला बोलवण्यापेक्षा 8 दिवसाची कथाच ठेवा ना मला. माझाही जाणे येण्याचा ताण वाचलं तुम्हालाही आनंद पोटभर मामांचं चिंतन ऐकण्याकरता मिळेल म्हणून त्या दिवशी पाऊस आला अनुषंगानं महाराज तुम्ही पुन्हा या मी पुन्हा येईन. कारण हे जे सरकार आहे ना मायबाप हा जो देश चालतो ना जो हमको लाए हम उनको लाएंगे भारत में फिर से हम दुनिया में फिर से हम भगवान हराएंगे.
नुसतं अयोध्या भी सजाई है, काशी भी सजानी है. आता अयोध्या झालं महाराज, काशी राहिले. मेरे श्याम कृपा कर दो, मथुरा भी सजाएंगे. मग हा जो धर्माचा रथ आहे राजा, आता रथावर जो भगवा धर्माचा ध्वज आहे, गावोगावी जाऊन मामांचा हा रथ, मामांची ही मेंढपाळ बांधव, मामांची ही मेंढके मंडळी, कारभारी मंडळी गावागावात जाऊन मामांच्या चरित्राचा, मामांच्या जीवनाचा, मामांच्या संत कथेचा प्रचार करतायत, प्रसार करतायत. आणि त्याच्या माध्यमातूनच आज एवढा अथंग समाज या भिसे वस्तीवर जमतोय. मग सर्व ग्रामस्थ टाळकरी मंडळी, आता कसं आहे, जुनी गाडी आणि नवी गाडी फरक आहे महाराज. बुलेट फट 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 वाजते आणि राजदूत झुक 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 झुक. आता राजदूत जुन्या झाल्या या सगळ्या महाराज. त्याच्यामुळे आमच्यासारख्या बुलेट पुढं यांचं काही चालणार असं म्हणू नका. जुन्या जुगाडीचे नाणे, बहुत काळीचे ठेवणे. आमच्या महाराजांसारखी सगळी मंडळी महाराज, जुने लोक यांनी परमार्थ टिकून ठेवला महाराज. आजकालचे आलेले काही काही आमच्यासारखे दीडदमडीचे कीर्तन, तुला काही कळत नाही ठेवतात, त्याला कळत नसतं. एवढ्या गावाचं फक्त 100 वर्ष टिकला नसता टिकला. म्हणून या संतांची परंपरा आजही महाराज टिकून आहे. त्या दिवशी मी बोलून गेलो, परमार्थ पथ पर चलते समय रास्तों में फूल कम काटे जाता होते, जिंदगी में प्यार कम मुश्किलें जाता होती है. परमार्थ करत असताना अडचणी येत असतात माय बाप्पा. सांगू का तुम्हाला, एकदा एक साधू एका वाटेनं निघाले. वाटेनं जात असताना एका बाजूला हिरवगार शेत होतं, दुसऱ्या बाजूला स्मशानभूमी होती साहेब. एका बाजूला हिरवगार शेत होतं, दुसऱ्या बाजूला स्मशानभूमी होती. त्या साधूच्या पायाला काहीतरी टोचलं आणि जे टोचलं ते हाड होतं. ते हाड होतं, हस्ती होती. एक दिल निकले सहर करने, मन में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी तो दूसरी तरफ स्मशान था. पैर के बीच चुभी हड्डी, उस हड्डी के भी कुछ बयान थे. अरे चलने वाले जरा संभल कर चलना, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. माणसाला माणूस की जर दाखवून द्यायची असेल आणि माणसातला देव जर दाखवायचा असेल तर बाळूमामाच्या दरबारात यावं लागते राजा. कुणाच्या दरबारात यावं लागते? मामांच्या दरबारात यावं लागतं. काय यायचंय मामांच्या दरबारात? आम्ही वेडा झालो, 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 ज्यावेळेस गावात आलो होतो ना त्यावेळेस ती कीर्तन लावली होती. मला माहित नाही नव्हतं ते पोलीस अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत शासनाचे. पण त्या दिवशी जेव्हा वर्दीवर आले मी म्हटलं का धाटा आले काय काय. पण जेव्हा ते टाळ घेऊन उभा राहिले तेव्हा मी त्यांना ओळखलं नाही. पण आज असं वाटत होतं लटकते रे नारे
केसरी सापडावा महाराज. हिंद केसरी सापडल्यानंतर महाराज कुत्र्याच्या मध्ये जर वाघ सापडला तर कुत्रे सुद्धा वाघाला फाडून खाते. वाघाच्या टोळीत सापडल्याच्या नाही. पण साहेबांनी येऊन लय मोठा धीर दिला महाराज. प्रमाण वेडा झालो वेड्याच्या गावा गेलो. माणसानं वेड झालं पाहिजे महाराज. कोण वेड झालं? संत वेड झाले. संतांच्या नामसाधनेमध्ये देव वेडा झाला. नुसता देव वेडा नाही झाला. माझे तुकोबाराय म्हणतात आम्हाला रात्रंदिवस एकच कळत होतं. काय कळत होतं? दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र ही कळे दिवस ही कळे अंगी खेळे दैवत. तुम्ही म्हणाल महाराज दैवत हे दैवत हे दैवत नाही महाराज. काल परवा कोणीतरी मला म्हटलं महाराज बाळू मामा अंगात येतात एक जणाच्या. म्हणलं बाळू मामा अंगातल्याच्या विरोधात होते. बाळू मामाने कधीही अंगातलं म्हणलं नाही महाराज. बाळू मामा कधी अंधश्रद्धेच्या बाजूनी नव्हते. अंधश्रद्धेच्या विरोधात माझे मामा होते. मग हे सारे संत ज्या वेळेस या मृत लोकांमध्ये अवतरित होतात ना महाराज त्यावेळेस तुमच्या आमच्यासारख्या भक्तांमुळे त्या संतांना ओळख प्राप्त होते. त्या कारण आम्ही जर वेळ नाही झालो, आम्ही जर या दरबारात नाही आलो तर या संतांना कोण ओळखणार आहे? संतांच्या देवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही आम्ही देवाला मागणं मागतो. तुम्ही आम्ही देवाला आपल्या अडचणी सांगतो. तुम्ही आम्ही आपल्या संसारातल्या कथा देवासमोर मांडतो. अरे इथं आल्यानंतर कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरी रूप. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तुमच्या कीर्तनाचं सांगता हरी रूप अंग होईल. मग आम्ही या दरबारात आल्यानंतर आम्हाला वेळ लागला. आम्हाला तू आवडेल का? नाही आवडणार महाराज. जनाबाईंनी पाहिला, सावता महाराजांनी साठवला, जनाबाईंनी प्रेमानं बांधला, सावता महाराजांनी हृदयात कोंडला. कोण होती महाराज? देवाला ओळखता आला पाहिजे. देवाना तेरा मामा तेरी नगरी में दीवाना तेरा मामा तेरी नगरी में परवाना दिल का लाया रे लाया मामा तेरी नगरी में. मामांच्या दरबारात आल्यानंतर, मामांच्या गावात आल्यानंतर कधी जर गेलात आदमापुराला राजा, मामांची समाधी आहे तिथं. मामांच्या प्रत्यक्षात स्वरूपाचं दर्शन त्या ठिकाणी होतं. मग हे स्वरूपाचं दर्शन होत असताना, या देवाला ओळखत असताना या संताचा महिमा नेमका कसा आहे महाराज? अभंगाच्या पहिल्या चरणात संताचा महिमा हा बहु दुर्गम. संताचा महिमा तो 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 बहु दुर्गम.
नाही बहुत गडधारी झाली म्हैस गाय बहुत गडधारी झाली म्हैस गाय जातिकाचे काम नाही येते जातिकाचे काम नाही येते बहुत गडधारी झाली म्हैस गाय बहुत गडधारी झाली म्हैस गाय झाली म्हैस गाय तुकोबार आहे. तुम्ही ज्या संतांचं वर्णन करताय, ज्या संतांचा दरबार सांगताय, ज्या संतांनी रात्रंदिवस ज्या भगवंताचं नामचिंतन केलं, त्या संतांचा परिचय तुम्ही करून देता. तुकोबार आहे. मग ते संत कसे आहे? तुकोबार आहे सांगतात, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. महिमा दुर्गम आहे. कोणता महिमा? तो नाम कोणता? तुकोबार आहे. तुकोबार सांगतात, ज्या संतांनी आपल्या जीवनामध्ये प्रपंच केला, पण त्यांचा प्रपंच देखील परमार्थ ठरला, त्या संतांचे विठ्ठल. कोणाचे संत आहेत कोण? असे संत या मृत्यू लोकामध्ये ज्ञानोबरायांना आपण पाहिलं नाही, तुकोबारायांना आपण पाहिलं नाही, नाथ महाराजांना आपण पाहिलं नाही, पण चालते बोलते जिवंत हरिवासाचे राष्ट्रसंत भगवान बाबा, वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज, सद्गुरु संत सीताराम बाबा, उंडेगावकरांसारखे महात्मे, चालते बोलतं दैवत होतं. सीताराम बाबा उंडेगावकरांच्या सानिध्यामध्ये 5 वर्ष राहण्याचा योग आला महाराज. खिशात हात घातला तर सोन्याच्या अंगठाने काय? सीताराम बाबा उंडेगावकरांनी सद्गुरूंनी खिशात हात घातला. डॉक्टर तुला किती पाहिजे? बाबांच्या जीवनात उदाहरण आहे. मग या संतांनी नेमकं केलं काय? या संतांनी रिद्धी सिद्धीला आपल्या चरणाशी बांधलं. चालते बोलते जिवंत हळमासाची संत वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज. आमच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवी गडावर भारताच्या माजी राष्ट्रपती स्वर्गीय इंदिराजी गांधी आले होते. ज्यावेळेस इंदिराजी गांधी आले, त्या मोहटा देवीचा कारभार सर्वस्व त्या काळी वामन भाऊंच्या हातात होता. वामन भाऊ आणि इंदिरा गांधी एका व्यासपीठावर बसले होते. अँकरनं सांगितलं की आता भारत देशाच्या महामहिम राष्ट्रपती, महामहिम पंतप्रधान इंदिराजी या गहिनीनाथ गडांचे महंत पूजनीय वामन भाऊंचा हार घालून सत्कार करते. बाबा उठून उभं राहिले आणि बाबाने सांगितलं, ए बाई, जन्माला झालो तेव्हा आईच्या शरीराचा स्पर्श झाला होता, तेव्हापासून बाईच्या शरीराचा स्पर्श नाही. आता वड्या करता कशाला पाठवतेस? यांना संत म्हणतात. यांना रिद्धी सिद्धी प्राप्त महंत म्हणतात. आजही अनेक वामन भाऊंचे प्रसंग तुम्ही ऐकले. तर तुम्ही गहिनीनाथ गडाचे गावातली टाळकरी मंडळी आहात. मग असा चमत्कारी असा साधूंनी केला, तो केला कोणता? याच बाळूमामांच्या जीवन चरित्रामध्ये कधी जर तुम्ही दृष्टिक्षेप टाकला, बाळूमामांच्या तळावर सुंदराबाई आईसाहेब यांच्या उदरात ज्यावेळी जन्म झाला, दिव्य तेजस्वी चंद्र सूर्याला लाजवेल दीपवेल असं तेज सद्गुरु संत बाळूमामांचं त्या ठिकाणी दिसू लागलं. आधी भगवान भोलेनाथाच्या प्रमाण माझे सद्गुरु संत बाळूमामा बसू लागले. जोगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चर्म वेगळे, नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो रे. जोगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चर्म वेगळे,
नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा झोझोर. प्रत्यक्षात भोलेनाथाचा अवतार असणारे सद्गुरु संत बाळूमामा जन्माला आले, अवतार घेतला. नुसते बाळूमामा म्हणून नाही मला. ज्यावेळेस त्या मल्हारी मार्तंडाला जन्म घ्यायचा होता, सदा शिवाचा असणारा अवतार एका धनगराच्या बाईसाठी घेतला राजा. भक्त होत्या बानाई नावाची, धनगर कुळात मेंढपाळाच्या वंशकुळामध्ये जन्माला आलेली बाई बानाई नावाची दासी भगवान शिवाची आराधना करू लागली. भक्ती असते ना राजा, देवालाही अवतरित व्हावं लागतं. तेच पुण्य यशोदानं केलं, देवकीनं केलं, कौशल्यानं केलं, म्हणून रामचंद्र कृष्णचंद्र प्रभूंसारखे भगवंत उदरात जन्माला आले. तेच पुण्याई सुशीलाबाई शिंदेनं केलं, म्हणून अहिल्याबाई सारखा पुत्र रत्न कन्या रत्न जन्माला आलं. तीच पुण्याई राजमाता जिजाऊबा साहेबांनी केली, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सारखा कर्तबगार राजा जन्माला आला राजा. तेच पुण्याई माझ्या सईबाई साहेबांना केली, म्हणून संभाजी राजांसारखा पुत्र जन्माला आला. उगाच महाराज जन्माला आला आईच्या उदरात, पण वाढला धाराऊबाई साहेब गाडे एका मेंढपाळ एका धनगराच्या बाईच्या दुधावर वाढला राजा. रक्त होत, भोसल्यांचं दूध होत, धनगरांचं, म्हणून खचला नाही, झुकला नाही, नमला नाही माझा राजा. औरंगजेबानं कैद केला, साखर दंडाला पकडला गेला, पण माघार नाही घेतली. नाही झुकला तो राजा, नाही नमला तो राजा. का? अरे आज तुम्ही आम्ही म्हणतो आओ धीराजो, आओ धीराजो, शंभूराजे आओ धीराजो, सेवा को है सिंहासन देवों का जिम्मेदारी भरा जो, सेवा भरा जो. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये व्रत पाळलं, धर्म टिकवला. सद्गुरु संत बाळूमामा तेजस्वी अवतार जन्माला आले, बालवयातली मूर्ती. आणि लीला पाहिल्या बाळूमामांच्या चरित्र कधी जर वाचलं राजा हो, घळघळ डोळ्याला अश्रू लागतात. बाळूमामांच्या बालवयाकडं, बाळूमामांच्या तारुण्य वयाकडं. अरे चंदुलाल शेठजींच्या दारामध्ये चाकरी करता ठेवावं राजा. तुम्ही म्हणाल असं सिद्ध होत नसतं महाराज. अगोदर त्या लोहाराच्या ऐरोणी खाली तापावं लागतं, त्या गणाचे घाव सहन करावे लागतात, त्या छन्नी हातवड्यानं त्या पाषाणालाही आकार दिला जातो. जेव्हा तो आकार सहन करतो, ज्यावेळेस तो त्रास सहन करतो, तेव्हा तो देवपणाला, तेव्हा तो संतपणाला प्राप्त होतो राजा. सहजासहजी संतत्व मिळत नसतं, सहजासहजी माणूस देव होत नसतो. लोखंडाचा तुकडा नाही राजा. एका लोखंडाचे 2 तुकडे करा, एकाचा चमचा बनवा आणि दुसऱ्याची पक्कड बनवा. काय लोखंड लोखंडच आहे, एकाचा चमचा बनवा आणि दुसऱ्याची पक्कड बनवा. चमचा और चिमटा और चमचे से होत बड़ी तस्वीर. चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. लोखंड लोखंडचा राजा हो, पण त्याला तापवल्यानंतर प्रारब्ध बदलतं. तुम्ही आम्ही संसारिक होतो, चमचा सारखे खिरीच्या पातेल्यात मजा मारायला, आणि साधू तापतात राजा हो. रात्रंदिवस जगाच्या कल्याणाकरता साधूचा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.
असा बाळूमामांसारखा अवल्या महात्मा जन्माला आला. वडिलांनी चंदूलाल शेटजींकडे चाकरी करता ठेवलं. बाळूमामा म्हणजे अतिशय लहान वयामध्ये काट्याच्या फासांवर बाळूमामांना पालथा झोपावं, काट्याच्या काठीवर आपलं आसन करावं. अरे बाळूमामांनी जर शेतामध्ये मेंढरं घेऊन गेल्यानंतर त्या मेंढरांना राखत असताना अरे उन्हाच्या किरमीखाली बाळूमामांना झोपावं. अशा वेळेस शेषांना त्या ठिकाणी मामांवर त्या ठिकाणी आपला छाया सावली धरावी ही मामांची किमया होती. ज्या वेळेस बाळूमामा गावातल्या असणाऱ्या मंदिराच्या कळसावर जाऊन बसतात, सुंदराबाईंना गावातले लोक सांगायला जातात, अहो सुंदराबाई तुमचा बाळप्पा मंदिराच्या कळसावर जाऊन बसला. ए बाळू, अरे खाली उतर रे. नाही नाही उतरणार खाली, मी हा जगाचा मालक आहे. बाळू मामांनी म्हणाव, आई मी या जगाचा राखण करताय. अगं हे माझं स्वर्ग आहे, हे माझा आसन आहे असं बाळूमामांनी म्हणावं. राजा हो, काट्याच्या फासाला बाळूमामांनी आपली राजगादी म्हणावी, आसन म्हणावं, आणि मंदिराच्या कळसाला आपला स्वर्ग आपला स्तंभ म्हणावं. ही बाळूमामांची लीला कोणाला कळाली नाही महाराज. संत असे असतात, जोपर्यंत तुमच्या आमच्यात राहतात तोपर्यंत त्यांची कीर्ती कळत नाही. एकदा का संत निघून गेले, संताचा महिमा कळल्याशिवाय राहत नाही. संतांचा महिमा काय असतो? सद्गुरु संत बाळूमामांना ज्यावेळेस आईनं आणि वडिलांना सांगितलं, बाळू आता तुला घराच्या बाहेर पडावं लागेल, त्यावेळेस बाळूमामांनी आपल्या कमरेचा चांदीचा करगोटा मोडला. आप्पाच्या वाडीला बाळूमामा गेले. आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाच्या कृपेनं बाळूमामांना त्या ठिकाणी कृपा प्रसाद मिळाला होता. मामा आप्पाच्या वाडीला गेले, चांदीचा करगोटा मोडला, 4 मेंढ्या 1 गाय मामानं खरेदी करून आणलं. आणि मामाने आपल्या दाजीचे बकर, आपल्या बहिणीचे मेंढर आणि आपले त्याच्यात मिसळवून मामांनी स्वतःच स्वतंत्र खांड तयार केलं. विठ्ठल बाळूमामांवर एवढी परिस्थिती काय वाईट आली होती, नेमकं मामांना घरातून बाहेर पडावं लागलं. आईला सांगितलं, आई आमच्या सारख्याचे लग्न नसतात, माय आमच्या सारख्याला लग्न नसतं, आमच्या सारख्याला संसार नसतो, हा जगाचा संसार आम्हाला चालवायचा आहे. बाळूमामांना बोलून दाखवावं. सुंदराबाईंना कळत नव्हतं, मायप्पाला कळत नव्हतं नेमकं करावं काय. वेड्यासारखं पोरगा बघतोय, नेमकं करावं काय. अरे राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जीवनामध्ये ज्या वेळेस रानामध्ये भगवान बाबांनी जनावर चारावे आणि गीते बाबांसारख्या संतांची दिंडी पाहिल्यानंतर भगवान बाबांनी विचारावं, का हो महाराज कुठे चालली ही दिंडी? गीते बाबांना सांगावं बाळा आम्ही त्या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता निघालो. कोण आहे हो पांडुरंग? देव आहे. मलाही घेऊन जाता तुमच्या बरोबर? हा नाही, घेऊन जाऊ की. तद्वत बाळूमामा जे बोलतायत ते कळत नव्हतं आणि जे कळतंय ते घडत चाललेलं होतं. बाळूमामांना सांगितलं, आमच्या सारख्याचा संसार नसतोय. आणि स्वतःची असणारी भाची सत्यव्वा सोबत बाळूमामांचा विवाह. मामा म्हटले, दाजी आलास खरं माझं लग्न जमवण्याकरता, पण तुला सांगतो दाजी, नाही तुला माझ्या लग्नाच्या मांडवातून मुसर पाणी पाजून तुझी तिरडी उचवली ना, माझं नाव बाळू धनगर सांगू नको. मामांचा शब्द मामानं सांगितला, आलास ना माझं वाटोळं करण्याकरता? नको म्हणत होतो ना मी, मला गुंतवलं ना, आता तुझी तिरडी माझ्या लग्नाच्या मांडवातूनच काढतो का नाही बघ. मुसरपणी म्हणजे बाळूमामांचा विवाह सोहळा थाटामाटा संपन्न झाला. सत्यवाई साहेबांसोबत बाळूमामांचा विवाह संपन्न झाला. सकाळी दंतदवन करण्याकरता सासरा उठला बाळूमामांचा. सासरा उठला, जसा उठला तसा कोसळला. रात्रीच्या जेवणाच्या भांडे तसेच खरकटे पडले होते, त्या भांड्यात पडला खरकट पाणी सासऱ्याच्या तोंडात गेलं. बाळूमामा म्हटले होते, माझं जर वटवळ करायला जाशील तर दुसरा सूर्य तुला बघू देणार नाही. माझ्या मांडवाच्या दारातून तुझी तिरडी काढतो. याला म्हणतात संताचा महिमा. काय आहे संताचा महिमा? मामांनी आपली मेंढर
घेतली. अरे 4 मेंढराची 8 झाली, 8ची 16 झाली, 16 40 झाली, 40ची 80, 80ची 100, 100ची 200, 200ची 400 करत करत मामांच्या मेंढ्यांची संख्या वाढू लागली. बापू शिंगारे नावाचा माणूस मामाने जवळ केला. मामांनी बापू शिंगाऱ्याला विश्वासातला समजला. व्यंकप्पा नावाचा, विरूपाक्ष जंगम नावाचा, गणपतराव पाटील कोल्हापूरचे इनामदार, शंकरराव इनामदार अशी मोठमोठी माणसं मामांच्या सोबत येऊ लागली. मामांच्या जीवनातील प्रसंग जर सांगायचा झाला तर मामांच्या तळावर मामा आपल्या सेवेकऱ्यांना कधी कमी लेखत नव्हते, कधी बाजूला बसवत नव्हते. सेवेकऱ्यांना दिवसभर मेंढर चरावी आणि सायंकाळी तळावर मेंढर आणल्यानंतर सत्यवाला सांगावं, सत्यवा सगळ्या मेंढक्यांकरता, सगळ्या सेवेकऱ्यांकरता ताटा बनव. त्या काळात मेंढ्यांचं दूध रांजण भरून निघत होतं. मेंढ्यांचं दूध सत्यवाई साहेबांना दूध काढावं महाराज, लोणी काढावं आणि ते दही करावं, ते निहून विकावं आणि आलेले पैसे आपल्या जवळ ठेवावे. बाळूमामा म्हणायचे, अरे मेंढ्याचं राखण हे मेंढके करतात आणि सत्यवा त्या मेंढ्यांचं दूध काढते, दही तयार करते, लोणीचं तूप करते आणि ते बाजारात नेऊन गावामध्ये नेऊन विकवते. मामाला सांगितलं, सत्यवा उद्यापासून दूध, दही, लोणी बाजाराला विकायला जाणार नाही. मामांचा आदेश होता. सत्यवाई साहेब मामांना थरथर घाबरत होते. सांगितलं आता करावं काय, आणि सत्यवाई साहेबांची खोड होती. आता ती बाईचीच खोड आहे. महाराज स्वतःचा मालक जर जेवायला बसला आणि दीर बसू द्या, बाया बसू द्या, पहिलं पात्र मालकाच्या ताटाकडे जाते. बरोबर साई साई मालकाच्या ताटात. बाळूमामाने एकदा दोनदा पाहिलं, सत्यवा हे तू बरोबर नाही करत आहे. मामानं त्या ठिकाणी सगळ्यांना समलेखलं होतं. प्रत्येकाला आपल्या मांडीला मांडी लावून बसवत होते. मामाने सांगितलं, सत्यवा तू लई डेरा उसळते ना. मामानं रात्रीच डेऱ्याला सांगितलं, उद्या जर करवण्याचे गोळे बाहेर काढशील, हे बाळू धनगराशी गाठ आहे तुझी. काठीचा मार दिला आणि सकाळी सकाळी पहाट सत्यवाई साहेब रवी घुसळण करण्याकरता गुम गुम करती, गुम गुम करती, डेरे घुमती. अशी डेरे पहाटच्या वेळेस सत्यवाई साहेबाची घुमू लागले. 5 वाजले, लोण्याचा गोळा काही केल्यावरती येईना. गरम कोमट पाणी वतवलं, गोळे काय वरती येईना. पहिल्या दिवशी सत्यवाई साहेबाला वाटलं नसते ना आले, दुधात भेसळ असेल, मेंढ्यानं वेगळा काही खाल्लं असेल, नसेल आलं. ते दूध तसंच ठेवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न, माता भगिनींनो, प्रयत्न सत्यवाई साहेबांचा. म्हणून महाराज लोक चांगली माणसं घरात आल्यानंतर नाही महाराज तेवढ्या बाबतीत खरंच आमचे गुरुवर्य छोटे माऊली सांगत असतात, वंजारी समाजाचा दान धर्माच्या बाबतीत हात नाही धरायचा, पायच धरायचा. नात नाही करायचं म्हणे, हात नाही पायच धरायचे. काय महाराज आता गोपाळ घरे म्हणजे आमचे प्रसाद दादांनी मला आग्रह केला. मी जेवून नव्हतो आलो, प्रवासात आलो. आमच्या आईनं स्वयंपाक केला महाराज, पंचपक्वान्नाचा बेत केला. ते पापड शेंगदाणे हे फक्त महाराज डोंगरात गेल्यावर याच लोकांनी खाऊ घालावं. आणि ते पण नुसतं खाऊ नाही घाला महाराज, जवळ बसून शेंगा फोडून द्यावा. एवढं प्रेम ह्या लोकांचं असतं महाराज. उगाच नाही. भगवान बाबा वामन भाऊ वाड्या वस्त्यांवर दऱ्या खोऱ्यामध्ये जाऊन या समाजाला मामांनी बाबांनी भाऊंनी माणसात बसवलं राजावर. तेव्हा ही माणसं कुठंतरी आज परमार्थाला लागली. नाही तर काय होतं, काहीच नव्हतं. बाळूमामा म्हटले, अरे
असं जर सत्यवाने चालू ठेवलं तर हे काय खरं दिसत नाही. मग काय करावं? तिसऱ्याही दिवशी लोण्याचा गोळा बाहेर आला नाही. सत्यवाई साहेबाला आता जाणवलं हे मामांचीच काहीतरी करणी आहे. मामांकडे सत्यवाई साहेब गेले आणि नतमस्तक झाल्या. मामा, तुम्ही सांगितलं होतं दही दूध बाजाराला नेऊ नको, आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांना खाऊ घाल. मामा मला माफ करा, आता तरी ते गोळे बाहेर काढा. मामा जवळ गेले, मामाने डेराला असा काठीचा आदेश केला. जसं त्या तेलामध्ये पूर्ण तळून तरंगावी असं त्या दुधाच्या डेऱ्यावर लोण्याचे गोळे तरंगू लागले. राजा, कुणाची ताकद आहे? हा महिमा संतांचा आहे. हा महिमा लोहे हा सामान्य महिमा संतांचा. 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 आरते हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. लोहे हात माझे महिमा संतांचा. लोहे हात माझे महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. लोहे हात महिमा संतांचा. लोहे हात महिमा संतांचा. किती सामान्य महिमा आहे. सामान्य नाही राजा, हो असामान्य महिमा आहे. मामांकडे एकदा एक सदग्रस्त धनगर माणूस मामांकडे आला आणि मामाला म्हणाला, मामा माझ्या मुलीचं लग्न आहे. मामा माझ्याकडे पैन आहे. मामा रुकडा नाहीये, एक पैक माझ्याकडं नाणं एक शिल्लक नाहीये. मामा माझ्या मुलीचा विवाह थाटामाटात पार पाडायचा आहे. मामा मला मदत करा. मामा मामा म्हणले, किती लागतात र? मामा 200 रुपये लागतात. असं मामाच्या ढेकळाच्या रानात बसले होते. मामांच्या हातातल्या घुंगराच्या काठीनं त्या ठिकाणी मामांनी जमिनीवर प्रहार केला. मामांनी जसा जमिनीवर प्रहार केला तसं जमीन फाटली आणि जमिनीतून त्या ठिकाणी रोकड धन बाहेर आलं. मामांनी ते गाठोडं पाहिलं आणि सांगितलं, ए धनगरा, तुला लागतंय तेवढं घे. काय तुला लागतंय तेवढं घे. त्यानं बरोबर इमानदारीनं जेवढे लागत होते ना तेवढेच घेतले महाराज. आणि जसे ते घेतले, मामाने पुन्हा आदेश केला, जेथून गाठोडवरती आलं होतं तिथं परत खाली गेलं. याला संताचा महिमा म्हणतात. बाळूमामांनी आपल्या जीवनामध्ये चमत्कार एवढी केली महाराज. तुम्ही म्हणाल महाराज चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आज बागेश्वर बाबा, पडची खोल बाबा, कोणाचं कधी रेकॉर्ड बाहेर सांगताच नाही. आता तर नुसते पांढरे कपडे आता नुसत्या ऑडिओ बाहेर आले, व्हिडिओ आल्यानंतर मग महाराज. म्हणून आमचे गुरुवर्य राऊत बाबा सांगत असतात, सावधान मायबाप, सावधान व्हा, नाही तर कधी तुमचा नंबर लागल सांगता येत नाही. आपला पाय हा जपून टाका. आणि साधू संतांनी आपलं कर्म करत असताना जगाचा विचार केला, धर्माचा विचार केला. बाळूमामांच्या जीवनामध्ये बाळूमामा ज्या ज्या वेळेस आपल्या भक्त मंडळींबरोबर निघायचे, तीर्थयात्रा बाळूमामांनी करावी. आणि संतांचा आणि देवाचा जवळीक कसा आहे. पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये मामांनी स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर मामांच्या बरोबर सर्व सवंगडी सगळे
सेवेकरी सगळे मंडळी त्या ठिकाणी सोबत असताना मामा चंद्रभागेचं स्नान करून वरती चढतायत. मामांनी मंदिराचा दरवाजा उघडला. सगळी मंडळी मंदिरात आले. विना मंडपामधून मामांनी सगळ्यांना सांगितलं पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घ्यायचं नाही बरं. इथूनच पांडुरंगाला त्या ठिकाणी नम्रपणे नतमस्तक व्हा. मामा आणि सवंगडी सगळे सोबतचे सेवेकरी पांडुरंगाला नतमस्तक झाले. नतमस्तक झाल्यानंतर मामांनी सांगितलं आता माग फिरा. मामा मागे फिरतायत ना फिरतायत मंदिराच्या मागे जाऊन मामा बसतायत आणि मंदिराच्या मागे गेल्यानंतर मामांच्या चरणाचं दर्शन करण्याकरता एक 60-65 वर्षाचा म्हातारा पळत पळत आला. मामांचं दर्शन करण्याकरता 65 वर्षाचा म्हातारा आला आणि म्हाताऱ्याला पाहिल्यानंतर मामा पाहतायत ते 65 वर्षाचं म्हातारा मामाच्या चरणाचं दर्शन घेण्याकरता वाकलं. कुणाला काहीच कळना. काय एवढे मंडळी सगळे बघतायत मामाचं दर्शन घेणारा कोण असेल. त्यावेळेस त्या सदग्रस्ताने सांगितलं मी या मंदिराचा पुजारी आहे. मी पांडुरंगाचा सेवेकरी आहे. मामा तुमच्या दर्शनाकरता इथपर्यंत आलो होतो. मामांनी रात्री जनाबाईंच्या मठामध्ये मुक्काम केला. जनाबाई मठामध्ये मुक्काम केला. रात्र झाली. मामांनी सेवेकरांना सांगितलं सकाळी जो सदग्रस्त जो पुजारी आपल्या दर्शनाकरता आला होता ना त्या पुजाराला निमंत्रण पाठवा. सेवकरी गेले. मंदिरातल्या त्या उत्पात नावाच्या पुजाराला निमंत्रित केलं. नमस्कार झाला. का हो मामा कशा करता मला बोलवणं केलं. अहो सकाळी तुमचं बोलणं झालं नाही. तुम्ही घाई घाई आलात. माझ्या पाया पडलात. आता हे अंतर्यामी मामा होते. मामाला सांगण्याची गरज नव्हती. पण ज्या वेळेस मामा म्हटले सकाळी तुम्ही घाई घाई आलात आणि माझ्या पाया पडलात. तो म्हटलं सकाळी मी सेवेवरच नव्हतो मामा. काय म्हटलं तो मामा सकाळी मी सेवेवर नव्हतो. मामा पाहतायत बाकीचे लोक म्हणतात अहो तुम्ही ब्राह्मण बुवा सकाळी तुम्ही मामाचं दर्शन घेऊन गेलात की. ते म्हटले नाही मी मामाचं दर्शन घेण्याकरता आलोच नाही. माझं मामांचं ही पहिलीच भेट आहे. मामांना मी पहिल्या वेळेस पाहतोय आणि मामा मला ही पहिल्या वेळेस पाहतायत. मग तो ब्राह्मण गेल्यानंतर मामांना सोबतच्या मंडळीने विचारलं मामा जर हा जर सकाळी आला नव्हता तर सकाळी तुमच्या चरणाचं दर्शन घेतलं कुणी मामा. कुणी घेतलं. त्यावेळेस मामांचं स्मित हास्य झालं. कळणाऱ्याला कळून गेलं अरे प्रत्यक्षात अखिल अखिल कोटी ब्रह्मांड चालक पंढरदेश पांडुरंग परमात्मा मामांनी लांबून दर्शन घेतलेलं पाहिलं. देवाला राहावलं नाही माय बापू. देव धावत धावत मामांच्या दर्शनाकरता आला. प्रत्यक्षात रूपात कसं दर्शन द्यावं म्हणून पुजाराच्या रूपात आला आणि मामांना दर्शन दिलं. विठ्ठल थाला मामा म्हणजे आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. लक्षात घ्या. मामांनी कधी मांसाहाराचा स्वीकार नाही केला. मामांनी कधी व्यसनाचा स्वीकार नाही केला. मामांनी कधी अधर्माचा स्वीकार नाही केला. मामांनी कधी खोट्याची साथ नाही दिली. मामा ज्या ज्या वेळेस पंढरपूरला जायचे महाराज मामा निष्ठावंत वारकरी पंढरपूरचे महाराज. जनाबाईंचा मंगळवेढ्याला गेल्यानंतर आजही तुम्ही जरी कधी मंगळवेढ्याला गेलात तर संत जनाबाईंची वाकळ संत जनाबाईंचं जातं संत जनाबाईंच्या सगळ्या वस्तू जैसे ते त्या ठिकाणी ठेवलेले आहे. मामा आपल्या सर्व कारभाऱ्यांसोबत जनाबाईंच्या मंदिरात दर्शनाकरता गेले. मामांनी सगळं पाहिलं. जनाबाईंच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि एक 70-80 वर्षाची अशी म्हातारी आजी त्या मंदिराच्या बाहेर बसली होती. फटकन लुगडं विस्कटलेले केस. मामाला पाहिलं आणि मामाच्या चरणाचं दर्शन घेण्याकरता निघाली. बाकीच्या तिला बागच करण्याचा प्रयत्न केला. मामा म्हटले अरे येऊ दे र माझी बहीण आहे ती. काय म्हटलं मामा अरे येऊ दे र माझी बहीण आहे ती. मामाने जवळ आलेल्या संत जनाबाई रूपातल्या त्या म्हातारीला चरणाचं दर्शन दिलं. ती म्हातारी म्हटली मामा अरे किती दिवस तिष्ठवतोस र किती दिवस लावलात येण्याकरता. त्यावेळेस मामा म्हटले बाई ताई अक्का
मामांनी सोबतच्या व्यक्तीकडून 10ची नोट घेतली आणि 10 रोकडे मामांनी त्या आईच्या त्या बाईच्या त्या संत जनाबाईंच्या हातावर ठेवले आणि मामा म्हणले, बाई ताई ही माझी भावाची ओवाळणी म्हणून तू तुझ्याकडे ठेव आणि इथून पुढे प्रत्येक दरवर्षीच्या भाऊबीजेला हा भाऊ तुला 10 रुपयाची ओवाळणी टाकल्याशिवाय जाणार नाही. आणि तिथून पुढे मामांनी दरवेळेस मंगळवेढेला गेल्यानंतर 10 रुपये जनाबाईंच्या पदरात टाकावे. तुम्ही म्हणाल महाराज संत जनाबाई कशा आल्या होत्या तिथं? अरे संताचा महिमा संताची जाणती, संताची ओळख ही संतांना असते महाराज. आपण कित्येक वेळेस ऐकलेलं आहे संत हे प्रामाणिक माणसाला, शुद्ध अंतकरणातल्या माणसाला, निर्मळ माणसाला माणसात देव दिसत नाही. माझ्या नामदेव रायाला कुत्र्यात देव दिसला राजा. नामदेव महाराज अगोदर देवच माहिती होता, पण ज्यावेळेस गुरु मिळाला त्यावेळेस कुत्र्यातही देव दिसू लागला. याला म्हणतात महाराज देवाची ओळख, ती संतांची ओळख होती. आता कित्येक संत कोणत्या रूपात दर्शन घेऊन जातात माहिती नाही. घडलेला प्रसंग म्हणून सांगतो. बग्गा नंबर 3, या बग्गा नंबर 3 चे कारभारी आहेत गायके मामा. गायके मामांच्या बग्ग्यामध्ये आमच्या अंबड तालुक्यामध्ये एक माता भगिनी होती. मामांचं तळ आजही आदमापूर देवस्थानला तुम्ही जेवढं दान करता ना राजा हो, तुम्ही जेवढं जास्त दान करता, 10 नंबर पालखी बग्ग्याच्या माध्यमातून वंजारवाडीचा आकडा किती जातो, धान्य किती ट्रायला जातं, याची नोंद आदमापूरच्या दप्तराला होती. नुसते दप्तराला नाही होत माय बाप्पा, तुमच्या या हातानं तुम्ही किती मामाच्या पदरात टाकलं हे मामाच्या दप्तराला, मामाच्या कोर्टात त्याची नोंद होती. मग आजचं अन्नदान हे सामान्य नाही विष्णू भाऊ, तुम्ही मंडळी करतायत राजा. अरे कशी झाले अन्न कुळाचे होय उद्धरण. मामाचा भंडारा म्हणजे सामान्य नाहीये, चांगल्या चांगल्याची कंबरड मोडतात. आणि इथं अरे ज्याची द्यायची जाणत नाही त्यांनी जर हात पुढे केला 20,000ची ट्राली तो देऊ शकतो. दिली का नाही? 20,000 रुपये ट्रॉली करता दिले महाराज. काय भाव आहे, काय भक्ती मामांविषयी काय माहिती नाही महाराज. संत बाळू मामा चरणावर भक्तीचं फूल वाहिलं. संत बाळू मामा चरणावर भक्तीचं फूल वाहिलं. संत बाळू मामा चरणावर भक्तीचं फूल वाहिलं.
बाळूमामांच्या चरणावर आपल्या भक्ती रूपी फुलाला अर्पण करा. अरे देवाला सुकलेली फुलं चालत नाहीत यादव साहेब. हा? मग तुमचे पडलेले चेहरे मामाला कसे आवडतील? अरे काय बघताय, भाव पाहिजे राजा हो, सांगायची गरज नाही. अंगामध्ये लहर आली का कहर केला. बघायचं तुम्हाला एकदा, बघायचं का? ज्याला ज्याला वाटतंय ना मामांच्या दरबारात नाचावं, नाचायला डीजे समोर काय नाचता? आज गणपती आहे म्हणजे तू हा कोण नाचतो? तिथं नको तसं नाचतं महाराज, इथं देवाच्या दरबारात नाचा. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लावू जगी. खऱ्या अर्थाने या संतांच्या दरबारामध्ये तुम्ही ज्या हाताने देताना राजा हो, ते हात असावे लागतात, ते हात चांगले असावे लागतात. तुम्ही म्हणा महाराज जो काही कुटाने करतो निदान, अरे कुटाने करतो पण घेतोय ना. आपल्या द्यायची ताकद नसती. आज तुम्हाला हे मामांचा कारभार दिसतो ना महाराज, ह्यो संसार दिसतो ना. आज तुम्ही ह्याच्या दानपिटीत पैसे टाकताना याला टाळे लावलेले, त्यांच्या गाड्या येतात घेऊन जातात. पण कारभाराने हा कारभार कशावर चालवायचा? हा डीजे तर कधी कधी मोताला असतात ते. मग तुम्ही जी दक्षिणा देताना राजा हो मामा कारभारी काशीनाथ मामा धरा येतो मला. अहो हे सगळं यांना चालवायचं, हे ट्राल्या ट्रॅक्टर. अरे एखाद्या जर मेंढक्याची चड्डी फाटली तर त्यांनाच घेऊन द्यावं लागेल. मेंढके बायकाचा मुलाचा प्रपंचाचा विचार करत नाहीये. 6-6 महिने झाले काही काही आलेले, 2-2 वर्ष झालेत काही काही आलेले. त्या दिवशी तू पोरगा उभा आहे कुठून? सांगली, कोल्हापूर सांगली, तिकडून ते पोरगा आलंय. कशा करतात? काहीतरी साक्षात्कार मामाचा आहे ना, काहीतरी चमत्कार मामांचा आहे ना. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये चमत्कार येत नाही असं नावल नाही महाराज. तुम्हाला आम्हाला अनुभूती येते, तुम्हाला आम्हाला प्रचिती येते, तेव्हा एवढा समाज इथं जमा होतो. कोणाला निमंत्रण नसतं, कोणाला आग्रह नसतो. पण मामांच्या दरबारात आल्यानंतर, मामांच्या दरबारात आल्यानंतर तुमच्या संसारातल्या अडचणी किती येते मामांना सांगू नका. तुमच्या संसारातल्या अडचणींना सांगा माझा बाळू मामा किती मोठा आहे, माझा बाळू मामा. अरे तुमच्या जीवनातील आई होईल, तुमच्या जीवनातील बाप होईल, पण तुमच्या जीवनातल्या संकटांना मामा मार्ग काढवतील, मामा सोडवतील. कन्या रोग्याला मामा रक्षती. काय महाराज, रोग्यांचाही आधार घालवण्याची ताकद ही मामांमध्ये आहे. मामांच्या जीवनातील प्रसंग जर सांगायचा झाला तर ज्यावेळेस मामांनी सांगितलं होतं सत्यवाई साहेबांना की जाऊ नको, आजची रात्र का त्या ठिकाणी काळाची आहे, तू जर तळ सोडशील तर निर्वंश होईल या बाळूधनकरांच्या कुळाचा. ऐकलं नाही मामांचं, जर ऐकलं नाही तर त्याच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवल्याशिवाय मामा. मामांचं तुम्हाला सांगून गेलो, मामांची काही गोष्ट ऐकली नाही तर मामांचा शाप लागल्याशिवाय राहत नाही. जासूदबाई नावाच्या चंदूलाल शेठजींच्या सुनबाई जासूदबाई ज्यावेळेस त्यांचे असणारे चंदूलाल शेठ शहा यांच्या कोल्हापूरच्या मार्गानं त्यांनी आपल्या भावाला मामांची एक प्रतिमा पाठवली. आणि तो असणारा शहा दररोज सकाळी मामांच्या प्रतिमेचं दर्शन करून आपल्या नित्यनेम कामाला निघायचा. कामाला निघत असताना एक दिवस त्या शेठजीच्या घरी बहीण भाऊजाई आणि शेजारच्या काही महिला आल्या. त्यांनी जर भिंतीवरचा फोटो पाहिला मामांचा, का हो तुमच्या घरामध्ये भगवान महावीर पाहिजे, तुमच्या घरामध्ये आपला भगवंत पाहिजे, जैन साधूंची प्रतिमा तुमच्या घरामध्ये पाहिजे. हा काय धनगरचा फोटो तुम्ही घरामध्ये लावलाय? ऐका, जसा शब्द त्यांच्या मुखातून निघला तसा भिंतीवर टाकलेला मामांचा फोटो दिवशी जमिनीवर आदळला. फोटोचा चुरा झाला, काचांचा चुरा झाला. आणि जासूदबाईंच्या स्वप्नामध्ये जाऊन बाळूमामांना सांगितलं, बाई तुझ्या लोकांकडून माझा अपमान करायचा होता तर फोटो पाठवलाच कशाला? अरे ज्या लोकांना माझी किंमत नाही ना त्याला माझा फोटो देऊ नको. उद्याची उद्या माझा फोटो तू मागून घे. त्या जासूदबाईंनी आपल्या भावाला पत्र पाठवलं, दादा
कुणीतरी मामांची निंदा केली, कुणीतरी मामांचं त्या ठिकाणी मामा नापशब्द बोलले. दादा कोण बोलले ते ओळख एकदा, विचार एकदा. त्यावेळेस शेठजीनं त्या ठिकाणी विचारपूस केली, मामांना नम्रपणे माफी मागितली, मामा आमचं चुकलं. आणि तेव्हापासून या जैन साधूच्या घरामध्ये, जैन मारवाड्याच्या घरामध्ये भरभराट झाली. नुसती भरभराट नाही झाली महाराज, भोजन थाळीतून प्रत्यक्षात त्यांच्या भगवंताचं दर्शन मामाने दाखवलं होतं. मग मामा नेमकं कोण आहे? मामा या जगाचा मालक आहे, मामा या विश्वाचा सावकार आहे, जगाचा राखण करता माझा सद्गुरु संत बाळूमामा आहे. मग बाळूमामांच्या जीवनामध्ये किती प्रसंग येतात, बाळूमामांच्या जीवनामध्ये किती अडचणी येतात. अरे एकदा मामांच्या तळावर काही लोक आले आणि मामांना सांगितलं, मामा दोघांचं लग्न झालं, दोन्ही सेवेकरी मामांच्या तळाचे निष्ठावंत भक्त होते, पण महाराज नियतीचं नियोजन काही वेगळं असतं. तो जो पोरगा होता तो व्यसनाच्या मार्गे लागला, त्यांनी बाई ठेवली आणि तो त्या ज्या मुलीसोबत विवाह करून तो घरात आला होता त्या मुलीला त्यांनी विचारलं नाही. तिच्या प्रापंचिक, तिच्या सुखावर त्याने विरजन घातलं. आणि 2 वर्षांनी मामांच्या भेटी करता ज्यावेळेस ती पोरगी आली, चेहरा पडलेला होता. मामांनी विचार केला, अरे ज्या रोपाची आपण लागवड केली अजूनही त्या रोपाला फळ कसं आलं नाही. मामांनी विचारपूस केल्यानंतर त्या पोरीनं रडून हकीकत सांगितली, मामा माझ्या संसाराचं वाटोळ केलं तो मामा, तुम्ही माझ्या संसाराचं वाटोळ केलं. मामा माझा पती मला विचारत नाही. पतीला बोलवून दिलं, मामा अरे तुझा संसार कसा चाललाय पोरा? सुखात चाललाय मामा. मामाला खोटं बोलला. मामा म्हटले, मला जर खोटं बोलशील तर तुझ्या इंद्रियाला त्या ठिकाणी कुलूप घालतो का नाही बघ हा बाळू धनगर. सांगितल्याच्या नंतर मामांचा शब्द गेला, खोटं बोलला. काही दिवसानं ज्या बाईसोबत त्यांनी संबंध ठेवले होते इंद्रियाला कुलूप घातलं, नपुंसक झाला. मामांचा शब्द खरा झाला. गाव थूक थूक त्याच्यावर थुंकू लागलं. गावामध्ये त्याची नाचक्की झाली, खाली मान झाली. 6 महिन्यानं मामांच्या दरबारामध्ये तो नाक घासत आला, मामा मला माफ करा मामा, तुम्ही माझा विवाह सोहळा ज्या मुलीबरोबर लावून दिला मामा तिच्या सुखाचा विचार मी केला नाही. मामा अरे माणसं तुम्ही उठवतात मामा, एखाद्याच्या जर नादाला जर मामाच्या एखादा व्यक्ती जर मामाच्या नादाला लागला तर मामा त्याला माणसातून उठवतात, माणसातही ठेवत नाही. असं मामाचं कर्तव्य होतं. अरे एखाद्या मुलीचा संसार सुखाचा करण्याकरता मामानं शिक्षा दिली, त्याला समज दिली, कळालं नाही, माणसातून उठवला आणि पुन्हा एकदा माणसात बसवला. मामा म्हटले तुला 3 पोरं होतील आणि 3 पोरं झाली महाराज. त्या व्यक्तीला सुखाचा संसार झाला. मामांचा शब्द फुका जात नाही. मामांच्या तळावर एकदा एक बाई आली आणि मामांना सांगितलं, मामा मला मुलगा नाही, माझी कुस आहे मामा, मला संतती झाली पाहिजे मामा. मामा म्हटले जा, सेवेकऱ्यांना सांगितलं ते कन्याची परात घेऊन या. कन्या आणल्या आणि बाईच्या पत्रावळीवर कन्या वाढल्या. बाई कन्याकडे त्या ठिकाणी किळसवाण्या नजरेनं पाहू लागली. बाई म्हटली मामा मी कन्या खाणार नाही. बाई का कन्या खाणार नाही? अरे तू जर बाळू धनगराच्या कन्या खाल्ल्या नाही तर कन्या 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 करून तिला एवढ्या पुरी झाल्या. बर का मामांच्या तळावर आलात तुम्ही आज, इथं आल्यानंतर मामाच्या प्रसादाचा तिरस्कार करू नका. अरे कुठल्या प्रसादात आपल्या भाग्यातलं काय केलं असेल सांगता येत नाही. मामांच्या दरबारामध्ये तिनं कन्यांचा तिरस्कार केला, परिणाम तिला 4 मुली झाल्या महाराज. ह्या मामांचा चमत्कार आहे. एवढंच नाही, मामांच्या चरित्रामध्ये असं उल्लेख आलेला आहे, एक बाई मामांच्या दरबारामध्ये येते आणि मामांना सांगते, मामा माझ्या संतती माझ्या जीवनामध्ये मला त्या ठिकाणी मुलगा नाही, पुत्र प्राप्ती नाही. मामांनी तिच्या कपाळावर भंडारा लावला. भंडारा लावल्यानंतर ती म्हटली, मामा हे काय लावताय माझ्या कपाळावर? माझं कुंकू आहे. मामा म्हटले, बाई ले कुंकू करशील ना, मामाच्या भंडाऱ्याचा चमत्कार तुला माहिती नाही. ज्या कुंकाच्या जीवावर तुझी कुस भरणार आहे ना, ते कुंकू टिकवण्याकरता भंडारा लावलेला आहे. म्हणजे संसारामध्ये पुढे काय होणार आहे? आजही आमचे
माझे गुरुवर्य गुरुदेव कृष्णनाथ मामा डोने वाघापुरे महाराज जी भाकणूक करतात का राजाओ, पुढच्या वर्षामध्ये काय होणार आहे, कुठं कोण किल्लांच्या उड्या मारणार आहे, कुठं कधी दहशतवाद पेटणार आहे, कुठं कधी आक्रमण होणार आहे, कशाचा भाव घसरणार आहे, कशाचे दर वाढणार आहे, एका वर्षाचा इतिहास माझ्या बाळूमामांच्या कृपेनं वाघापुरे महाराज सांगतात राजाओ. याला जगाची भाकणूक म्हणतात. मामांच्या दरबारात याच लागतंय, मामांच्या दरबारामध्ये यावं लागतंय का? कारण महाराज इथं आल्यानंतर शांतता आहे, इथं आल्यानंतर नम्र भाव आहे, इथं आल्यानंतर माणसाच्या जीवनातला मीपणा निघून जातो. इथं आल्यानंतर गुरमीनं चालू नका. अरे ज्यानं गुरमीनं चालले ना त्यांचे सुद्धा मामाने धंदे बसवले. 40,000 एका कीर्तनाची, 40,000 एका कीर्तनाची, 50,000 मामांच्याच नावानं कीर्तन करायची आणि मामांच्याच नावानं पैसा उकळायचा. मामा सांगतात बाबा रे, या बाळू धनगर कुणा पुढे हात पसरत नसतो या, आणि जर कोणी माझ्या नावाने हात पसरवला तर त्याचा हात रित्या केल्याशिवाय मी राहत नसतोय. त्याच्यामुळं अजून कानाला खडा आहे, रुपये द्यायचं नाही तर देऊ नका बाबा, पण मागत नाही का? कारण मामांच्या दरबाराचा नियम आहे राजा. इथं मागायचं नसतं आणि दिल्याशिवाय मामा जाऊ देत नसतं. म्हणून हे सगळं जे दिलंय ना मामा, हे माझ्या जगाच्या मालकानं दिलं. काशीचा विश्वेश्वर देव झाला धनगर, कामळ घेऊन एखाद्यावर बकरी घोडी राखी तो देव बाळूमामा जगाच्या पाठीवर. बकरी घोडी राखी तो देव बाळूमामा जगाच्या पाठीवर. बकरी राखी तो देव बाळूमामा जगाच्या पाठीवर. बकरी घोडी राखी तो देव बाळूमामा जगाच्या पाठीवर. सामान्य नाही आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाचा इतिहास वारकरी संप्रदायाच्याही अगोदरचा इतिहास आहे. हनुमंत नावाचा संप्रदाय आहे. विठ्ठल गुरुदेव नावाचे सख्खे बंधू आहे. एक द्वारकेतून आला आणि एक कैलासातून आला. दोघांचा मिलाप पट्टणकडून झाला. एक जण पंढरपूरला गेला आणि एक जण तिथंच राहिला. मेंढ्या राखतो 9 लाख गायांचं राखण करणारा, रक्षण करणारा कृष्ण परमात्मा कलयुगात आला आणि बिरुदेव आणि विठ्ठल नावानं या महाराष्ट्रामध्ये नांदू लागला राजा हो. हा सामान्य इतिहास नाही आहे. इतिहासाची पडताळणी जर करायला गेलं तर विठ्ठल बिरुदेवाचा हनुमंत नावाचा संप्रदाय, त्या संप्रदायामध्ये माझ्या विठ्ठलाची उपमा, माझ्या भगवान शिवाची उपमा बिरुदेवाला दिल्या जाते. म्हणून अशा बिरुदेवाचं, अशा विठ्ठलाचं परमार्थाची परंपरा हलसिद्धनाथांपर्यंत, चिंचणीच्या मायापर्यंत आणि या पृथ्वी तलावर महालिंगरायांपर्यंत माझ्या बाळूमामांना पोहोचवलं. या सगळ्यांची परंपरा बाळूमामा एक प्रापंचिक संसारिक व्यक्तिमत्व असूनही या जगावर संसारच केला, प्रपंच केला, पण भांड्याचा, शेतीचा, माडीचा, गाडीचा प्रपंच मामांनी नाही केला राजा हो. या मेंढ्यांचा प्रपंच मामानं केला. 18 बग्गे निर्माण केले. एकही बग्ग्याला कारभारी कोण आहे माहिती नाही. कोण कोणाच्या जीवावर चालतो, कोणाचं रक्षण कोण करतो माहिती नाही. या जगाचा कारभार चालवणारा माझा मामा आहे. तो तिथं बसलाय आत्मापुरामध्ये. आत्मापुरामध्ये
बसून त्या ठिकाणी मामा हा सगळा गाडा हातात राजा हो. कोणाला कशी दिशा द्यायची, कोणाला कुठली बुद्धी द्यायची, कोणाला काय सांगायचं मामा तिथून सांगतात. म्हणून ह्या देहाला बोलवणारा दुसरा तिसरा कोणी नाहीये. मामा प्रत्यक्षात या ठिकाणी या देहा पण बोलवून घेतात. असे नाना प्रकारच्या मामांच्या जीवनामधले चरित्र आहे, मामांच्या जीवनामधल्या कथा आहे. मामांच्या जीवनामध्ये अशा असंख्य प्रमाण आहेत, असे असंख्य प्रकरण आहेत की मामांनी लोकांवर रागावलं, मामा सगळं सोडून निघून गेले, पण लोक तिथंही जाऊन पोहोचले. माझ्या तुकोबरायाला गावाने त्रास दिला, तुकोबरायाने भामचंद्र निवडला, तिथंही लोकांनी त्रास दिला. मामाने भांडारांनी बाबांनी तुकोबरायाने भांडारा निवडला, गोराडेश्वर निवडला. अरे साधूला त्रास होत असतो, हा वेगळं सांगायला नको तुम्हाला. एका गडावर उतरत गेलं, दुसऱ्या गडावर चढला बाबा, सोपं नाही राजा हो. साधू अजन्म समाजाच्या त्रासामध्ये जाचामध्ये त्या ठिकाणी नांदत असतात. म्हणून सांगत असतो, महंताने संतांनी संन्याशाने साधून गावापासून अलिप्त राहत असत. जो गावात राहतो तो साधूच. म्हणून बाबा आमचं पुढं दम बोले डायरेक्ट टेकड डोंगर गावच्या बाहेर, त्याचा गावाचा संबंध नाही. का म्हणून गावला तर के महाराज काय सांगन काय मागन सांगताच येत नाही. आता तुम्ही मेंढ्याच्या वाघारीमध्ये चक्र घाला, 50 शिकणाऱ्याला बांधलेले दिसतील तुम्हाला. किती दिसे भाऊ? 50 शिकणाऱ्याला तर सहज बांधलेले असते. कशा करता? मामा पोरीला पोरगवत नाही, मामा पोराला पोरगवत नाही, मामा शेजारी बांध पुरी तो त्याचे काळ्या तेवढी खायची पट्टी आमच्या नावावर होते. या असं हलकट मागू नका राजा. माझा स्वार्थ, माझा उद्धार कधी होईल मामा? मामा माझ्या जीवनामध्ये तुमची कृपा कधी होईल मामा? मामा माझ्या जीवनामध्ये तुमचं चिंतन कधी होईल? म्हणून म्हणायचं असेल तर एकच म्हणा, नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मामा, नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा, नमः शिवाय काय बदल वाटतोय बरं तुमच्या स्वतःला विचार करा. किती वेळ तुम्ही नामस्मरणामध्ये आला? किती वेळ? 1 मिनिटाचं बाळूमामाचं नामस्मरण केलं तुम्हाला एवढं प्रसन्न होतं. का प्रसन्न होतं बरं? इथं आलोय ना, दरबारात त्यांच्या आलोय, इथं आल्यानंतर घरची आठवण येईलच कशी? नामस्मरण चालू केल्यानंतर जे डोक्यात आलं ना कुळपाचा धक्का, ते सुद्धा निघून गेला, तो सुद्धा निघून गेला. म्हणून इथं आल्यानंतर एकच म्हणता आलं पाहिजे महाराज, एकच म्हणता आलं पाहिजे. काय? बोल विठ्ठल
आम्हाला जर काय दिसत असेल मामा, आम्हाला फक्त तुम्हीच दिसताय. इथं बसलेला हरेक चेहऱ्यामध्ये मामा दिसताय. इथं बसलेले हरेक चेहऱ्यामध्ये मामाच आम्हाला दिसताय. का मामा दिसताय? जैसा भाव तैसा देव. इथं आलो ना राजा हो, त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. का? आम्ही काही मागितलं नाही पाहिजे. मामा स्वतःहून देत असतात. मामा स्वतःहून देत असतात. कारण द्यायचंच असेल आणि घ्यायचंच असेल तर सगळ्यांना एक विनंती आहे, ज्यांना ज्यांना असं वाटतं ना मामांनी आम्हाला काहीतरी द्यावं, तरी तुम्ही द्या. सरपंच बाळासाहेब, विष्णू भाऊ, विश्व भाऊ, आमची गायकवाड भाऊ, हे सगळे जे मंडळी लढतायत ना, हे जे झटतायत ना, हे नावा करता नाही, हे भावा करता झटतायत. थोर प्रेमाचा केला कारण इथं आल्यानंतर महाराज प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना समाधान. आणि ते सुख जर कुठं असेल राजा हो, तर ते सुख या संतांच्या पायावर आहे, या संतांच्या चरणावर आहे. या संतांच्या चरणावर असल्यामुळं किती जरी दूध देणारी गाय असली, किती जरी दूध देणारी म्हैस असली, ती म्हैस असते राजा हो, ती गाय असते, ती गायच असते, ती म्हैसच असते. त्यांच्या दुधाची कामधेनूच्या दुधाची बरोबरी गाई आणि म्हैस. बहु दुधड जारी झाली म्हैस गाय, 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 बहु दुधड जारी झाली म्हैस गाय. आणि होईल काय कामधेनू, आणि होईल काय कामधेनू. बहु दुधड जारी झाली म्हैस गाय, बहु दुधड जारी झाली म्हैस गाय. आणि होईल काय कामधेनू, आणि होईल किती जरी गाय आणि म्हैस दुधड जरी झाली राजा हो, तरी ती कामधेनू होऊ शकत नाही. तसे संत असतात. संत हे कामधेनूचं कार्य करत असतात. कामधेनू नावाची गाय, कल्पतरू नावाचं वृक्ष, हे क्वचित कुठंतरी एखादं बघण्याकरता मिळतं. तसे संत असतात. या संताला तुम्ही शरण जा, या संताच्या चरणावर तुम्ही नतमस्तक व्हा. हे संत तुमच्या त्या ठिकाणी अडचणी सोडवल्याशिवाय राहणार नाही. एकदा बापू शिंगाऱ्यांच्या बाई लक्ष्मीबाई मामांच्या तळावर गेल्या. आजाराने त्रस्त झालेल्या लक्ष्मीबाईंनी बापू शंकरांना बाळूमामांच्या चरणावर नतमस्तक झाल्या. मामा, मला भाकर जात नाही मामा, माझं शरीर कुष्ठ होत चाललंय, शरीरातली ताकद नाहीशी होत चालली मामा, शरीराचा साथ देत नाही मामा. बापू शिंगारे मामांचे निष्ठावंत सेवक होते. बापू शिंगारेंच्या बाई मामांच्या समोर नतमस्तक झाल्या, चरणावर लोटांगण घेता झाल्या. मामा, माझी सोडवण करा, मामा माझी सोडवण करा. संतांना शरण जा, संत तुमची सोडवण केल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्ष्मीबाईंच्या कपाळावर मामांनी भंडाऱ्याचा हात लावला. जसा मामांचा हात लक्ष्मीबाईंच्या डोक्यावर गेला, लक्ष्मीबाईंची जी भाकर तुटली होती ना, ती भाकर लक्ष्मीबाई पोर घास घास करत करत खाऊ लागल्या. दिवसेंदिवस लक्ष्मीबाईंच्या प्रकृतीमध्ये बदल झाला. डॉक्टरच्या दारामध्ये जाऊन जे आजार नीट होत नाही, असे आजार माझ्या मामांच्या दारामध्ये नीट होऊ लागले. कोकणेकर नावांचे
एक मामांचे भक्त होते. दोघही पती पत्नी मामांची निष्ठेनं सेवा करायची. सेवा करत असताना कोकणेकरांनी मामांच्या सेवेमध्ये कुठलीही कमतरता ठेवली नाही. दररोज सकाळचा प्रसाद मामांना दाखवायचा आणि मग पती पत्नीनं सेवन करायचा. दररोजची निष्ठेने भक्ती. पण घरामध्ये एकुलते एक देवानं दिलेलं अपत्य मृत्यूशी झुंजत होत. आथरुणामध्ये आथरुणाला खेळत होत. खेळत असताना कोकणेकरांनी मामांना सांगितलं नाही. कसं सांगावं या मामांना, आमचा मुलगा मृत्यूशी झुंज घेतोय. आपलं प्रारब्ध आपला नशिबाचा खेळ म्हणून मामांसमोर कधी सांगितलं नाही. एक दिवस मामा स्वतः कोकणेकरांच्या घराकडे येत आहेत. मामा न सांगता आले. पाहिलं मामांनी घरात पाय ठेवला. मामांना बसण्याकरता नीटनेटकी घोंगडी टाकलेली आहे. आणि न राहो बाई माणसाला काही गोष्टी राहत नसतात. कोकणेकरांच्या मंडळीनं काकूंनी तो पोरगा उचलला, मामांच्या समोर आणून सोडला. मामांच्या समोर आणून टाकल्यानंतर मामा बघा ना परिस्थिती काय झालीये. मामा माझ्या पोराला नीट करा. मामांनी पाहिलं आणि मामा म्हटले, बाई काळजी करू नकोस, या बाळूदनकराने तुझ्या घरचं नीट काढलंय. तुझं नीट केल्याशिवाय राहणार नाही. मामांच्या कृपेनं कोकणेकरांचा मुलगा पुन्हा एकदा त्या ठिकाणी व्यवस्थित झाला. प्रकृती सुधार झाला. अशा असंख्य घटना मामांच्या जीवनातल्या आहेत. म्हणून विषय भावनेत आता शब्द दिलाय, सरपंचांनी शब्द दिलाय. ठराविक पद्धतीनं पुढच्या आपल्या या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या मामांच्या मंदिराला माझं असं मत आहे, मामांचा वर्धापन दिन आणि मूर्ती प्रतिष्ठापना तुम्ही जर केलं तर उत्तम उत्तम होईल. पण जसं तुमच्या प्रेरणा असतात महाराजांची, जशी तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणेनं तुम्ही ह्या मंदिराचा पाया घातलेला आहे, त्यांच्या विचारधारेतून करा. खऱ्या अर्थानं त्या दिवशी जी कमतरता तुमच्या सेवेमध्ये राहिली होती ती मी मामांच्या कृपेनं न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्हा ते विनवी तसे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. तुमच्या कृपेचे पुसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. जे मी आता बडबडी केली राजा होय ही माझ्या मामांच्या कृपेचे त्या ठिकाणी प्रसाद आहे. चुकलं असेल तर माफ करा, बरोबर असेल तर घेऊन जा. कारण यांनी इथं जे बोलवलंय ना राजा हो, तुम्हाला काहीतरी देण्याकरता बोलवलंय. देवाच्या आणि समाजाच्या मधला पोस्टमन नावाचा महाराज आज इथं उभा आहे. मी त्यांचं घेतलं आणि तुम्हाला दिलं. त्यांनी दिलं ते तुमच्या पदरात टाकलं. ते घरी घेऊन जा, आचरण करा, त्याची सेवा नित्य नेमानं करा. जाता जाता एक शेवटचं मामांचं गीत टाकू. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं. एकही माणूस असा दिसला ना पाहिजे की मामांच्या नादामध्ये मामांच्या स्मरणामध्ये नाचत नाहीये.